शहरातील टपऱ्यांवर चहा पिणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून या चहा पिणाऱ्या ग्राहकांना मात्र चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या कंपन्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराकडे ओढत असल्याचा आरोप ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते शशी अग्रवाल यांनी केलाय। चहा म्हणजे भारतीयांसाठी अमृतच। अनेकांसाठी चहानेच दिवस सुरू होतो आणि चहानेच दिवस संपतो। शहरांमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारे चहाच्या टपऱ्या पाहायला मिळतात। यामध्ये चहाचे अनेक प्रकारही आढळून येतात। मात्र चहा पावडरमध्ये जर भेसळ होत असेल तर ही भेसळ चहा शौकीनांना कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकते। ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते शशी अग्रवाल यांनी शहरातील चहा टपऱ्यांवर चहा पावडरचा पुरवठा करणाऱ्या एका चहा पावडर विक्रेत्याच्या चहा पावडरची तपासणी लॅबमध्ये केली असता या चहा पावडरमध्ये 100 ppm पेक्षा जास्त केमिकल जे कॅन्सरसारख्या आजाराला आमंत्रण देऊ शकतो असा त्यांनी दावा केलाय। चहा पावडरमध्ये भेसळ करणारे माफिया शहरात अनेक वर्षांपासून सक्रिय असून या विक्रेत्यांवर कारवाई करण्यास प्रशासन मात्र नेहमीच कानाडोळा करत असल्याचा आरोपही शशी अग्रवाल यांनी केलाय। ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या वाघेला इन्स्टंट टीच्या कारखान्यावर राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शशी अग्रवाल यांनी केला आहे। यामुळे ठाण्यात विविध चर्चांना उधाण आले। मदत सामाजिक संस्था आज एक विषय घेऊन मी आली आहे। वाघेला टी बाबतीत जे ठाण्यात फार प्रसिद्ध एक चहा व्यापारी आहेत, त्यांच्या सगळीकडे पुष्कळ शाखा वगैरे आहेत। मी आज 8 महिन्यापासून फूड अँड ड्रग्स विभागाला त्या संदर्भात पत्रव्यवहार केला। आमचा पत्रव्यवहार 5/1/22 आहे आणि त्या संदर्भात अजूनपर्यंत फूड अँड ड्रग्सने आम्हाला कोणत्याही तरीकेचं उत्तर दिलेलं नाही। आज आम्ही प्रत्येक ह्याच्यातनं लॅबमधनं आम्ही आमच्या पद्धतीने रिपोर्ट्स काढलेत। त्या रिपोर्ट्सवरनं असं माहिती पडलं की त्याच्यात जे कंटेंट आहेत, जे त्याच्यात जे कलर्स करता टाकले गेले जातात, त्याला त्या कंटेंटमध्ये जो भाग येतो तो जे माणसाला किती हानिकारक आहे त्याच्या बाबतीतला मी स्वतः त्याला एक स्वतः मी एक त्याची विक्टीम आहे। कारण जेव्हा मला हा त्रास झाला त्यावेळेस मी जेव्हा डॉक्टरकडे गेली तर डॉक्टरने मला हे सांगितलं की तुम्हाला कोणत्या तरी केमिकलची एलर्जी झाली आहे, त्याच्यामुळे तुम्हालाही घाबरण्यासारखं प्रॉब्लेम उभा होतोय। तर त्यानंतर आम्ही आल्यानंतर सगळं हे केलं तर आम्ही चायच्या बाबतीत, कारण त्यावेळेस पण मी चाय ती वाघेला टी चाय आणली होती, मिक्सिंग चाय, आणि मी माझ्या मुलीला दुबईला सुद्धा पाठवणार होती। पण संबंधित जेव्हा हे सगळं थोडंसं आम्ही बंद केलं आणि हळूहळू त्याच्यात मला फरक जाणवत लागला। तर मग असं वाटलं की ह्या गोष्टी कुठेतरी हा इफेक्ट करतोय। मग आम्ही लॅब रिपोर्ट काढले, सॅम्पल्स घेतले, सॅम्पलमधनं लॅब रिपोर्ट्स काढले। त्याच्यात आम्ही आश्चर्याचा धक्का असा बसला की जे कलरिंग मिक्सिंग केलं जातं त्याची जी मात्रा त्याच्यात हवी असते त्या मात्रेच्या कमीत कमी 100 पटीने त्याच्यात ते टाकलं जातं, जे कॅन्सरला हानिकारक आहे। ठाण्यातील संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी वाघेला इन्स्टंट टी मार्फत केमिकलयुक्त चहा पावडर चहाच्या टपऱ्यांवर विक्री केली जाते, ज्यामधून करोडो रुपयांचा व्यवहार केला जातो। या चहा पावडरची तपासणी केली असता वाघेला टीमध्ये जवळपास 3600 ppm पेक्षा जास्त केमिकलची मात्रा आढळून आली आहे। या केमिकलमुळे चहा पिणाऱ्या शौकीनांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो। ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या त्यांच्या पावडर माफियांमुळे अनेक जणांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाली असून 6 महिन्यांपूर्वी वाघेला इन्स्टंट टीच्या कारखान्यावर प्रशासनानं छापा मारून चहा पावडरचे सॅम्पल ताब्यात घेतले होते। त्याचा अहवालही समोर आलाय, मात्र प्रशासनानं हा अहवाल गुलदस्त्यातच ठेवलाय। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनानं लवकरात लवकर या चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या माफियांवर कारवाई न केल्यास कॅन्सरमुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या ठाण्यात वाढण्यास वेळ लागणार नाही असा संशय शशी अग्रवाल यांनी व्यक्त केलाय। सबमिट केला, FDA नंतर त्याच्यावरती उत्तर देते की आम्ही तुम्हाला पुन्हा सॅम्पल कलेक्ट करतो
आणि प्रत्युत्तर करतो. म्हणजे पुन्हा त्यांना 8 महिने की 1 वर्ष एक्झॅक्टली गॅरंटी नाही. आम्ही तर 8 महिने झाले, आता आम्हाला अजून किती वाट बघायची काही कल्पना नाही आम्हाला त्याची, पण आम्ही वाट बघायची. आणि फक्त गंमत काय बघायची, तर जी सामान्य जनता आहे त्यांच्या शरीरात जाणारं किती केमिकल आहे ते आम्ही मोजायचं. कारण आम्ही त्यांना सांगतोय की याच्यामध्ये जिथे म्हणजे आता ह्यांचा पास्टही आम्ही काढला लिगली. मी गेल्यानंतर कळलं की 2019ला सुद्धा यांच्यावरती कारवाई झाली होती. कारण त्यावेळेला जेव्हा चेकिंग झालं त्यावेळेला रिपोर्टमध्ये असं आलं की यांनी जे 100 PPM तुम्ही केमिकल मॅक्झिमम वापरू शकता ते यांनी 1200 PPM वापरलं गेलं. आणि आत्ताचे जे इतके भयंकर रिपोर्ट आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 3600 PPM केमिकल ते वापरतात. म्हणजे जर तुम्ही दिवसाला 2 कप चहा पित असाल तर तुमच्या शरीरामध्ये किती केमिकल गेलं. बरं, ही जी वाघेला म्हणून जे चहाचे प्रोडक्ट बनवतात हे अगदी चीप रेटमध्ये तुम्हाला देतात. त्याच्यामुळे जे रेग्युलर बेसिसवरती चहा विकणारे आहेत त्यांना हे परवडतं. ते अफोर्डेबल असल्यामुळे ते साधारणतः प्रत्येक 2 टपऱ्या सोडून एका टपरीवरती वाघेला चहा तुम्हाला दिसणार. आणि ते जे प्रोडक्ट वापरतात हे लोकल लोक पिणारे आहेत, ज्यांना जे बिगारी काम करतात, जे रस्त्यावरून जाणारी लोक आहेत. हे साधारणतः दिवसाला जर 5 कप 4 कप चहा पित असतील तर ह्यांच्या शरीरात जाणारं प्रमाण किती आहे. बरं, ह्याचा जर आपण सर्च केला तर हे जे केमिकल ते वापरतात ह्याचा इफेक्ट तुमच्या ब्रेनवरती होतो. हे कॅन्सरसाठी हानिकारक आहे, याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर देखील होऊ शकतो. हे तुमच्या फुफ्फुसांवरती सुद्धा इफेक्ट डॅमेज करतो. म्हणजे सिगरेट पिल्यानंतर सुद्धा जे इन्फेक्शन होणार आहे ना तुम्हाला, हे तुम्ही चहा पिल्यानंतर सुद्धा सेम इन्फेक्शन तुम्हाला होणार आहे.